नमस्कार, वेलकम टू समृद्धी व्लॉग. सर्वांचं वेलकम आहे परत एकदा समृद्धी व्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संक्रांतीची तयारी मी आदल्या दिवशी रात्रीच स्टार्ट केलेली आहे मेहंदीनी. बघा मेहंदी कशी काढली आहे मी, आणि सांगते तुम्हाला मी डाव्या हाताने उजव्या हातावर पण मेहंदी काढली आहे. तुम्हाला पण जमतं का डाव्या हाताने मेहंदी काढायला ते पण सांगा, आणि मेहंदी कशी वाटली ते पण सांगा. किती मस्त रंगली आहे, खूप लवकर धुतलेली होती तरी पण रंगली आहे. आणि नाव पण आमच्या आहोंचं नाव पण काढली आहे पहा. नाव ओळखू येते का ते पण सांगा. चल पूजेकडे वळूया आपण. हे मी सुगडे पूजलेले आहेत. सुगड्याची पूजा तुमच्याकडे असती का? तुमच्याकडे पण सुगडे बोलतात की खण बोलतात तेच पण सांगा. आता मी आमच्या घरच्या देवाला ओवाळणार आहे. देवाला ओवाळल्याच्या नंतर मग मी तयार होईल, मस्तपैकी रेडी होईल, आणि आमच्या इथलच्या देवीच्या मंदिरात आमच्या इथल्या सगळ्या बायका तिथेच जातात ओवाळायला. मी पण तिकडेच मस्तपैकी रेडी होऊन जाणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा, जेणेकरून असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचं चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओला कमेंट्स करा, जेणेकरून तुमच्या कमेंट्स पाहून मी तुम्हाला कमेंट्स बॅक करेन. देव कशी वाटली ते पण सांगा. सुंदररित्या सजवलेलं आहे मी सगळं, देवाला पण वसवलेलं आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा. किती सुंदर दिसते मंदिर ते पण पहा मस्तपैकी. आता देवाला वसतीये मी बघा. आमच्याकडे असं म्हणतात, सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मी वौसा, पांडुरंगाचा वौसा, रुक्मिणीचा वौसा, जन्मजन्मी वौसा, कृष्णाचा वौसा, राधेचा वौसा, जन्मजन्मी वौसा, असं 3दा हे सगळं जे आपण वौसायचं सामान आहे ते घेऊन बोललं जातं. आता जातीये मी मंदिरात. मंदिर मी राहते 2 नंबर कॉलनीमध्ये. 3 नंबरमध्ये देवीचं मंदिर आहे, तिकडे जातीये बघा. मी कशी दिसतीये ते पण नक्की सांगा. आता मी मंदिरामध्ये देवीला वसत आहे पहा. वसतात कसं ते सांगा, कारण की आमच्याकडे अशा प्रकारे वसलं जातं. पदरामध्ये झाकून वसतात आणि देवीला वाणसुद्धा देतात. सुरुवातीला देवांना वसून देवाला वाण दिला जातं, आणि मग आपल्या घरी हळदी कुंकू ठेवून बाकी सौभाग्यवती जे बायका आहेत सुवासिनी त्यांना वसलं जातं. तर हे वसाचं सामान मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. बोरं, अजून ऊस, बिब्याचे फूल, हरभरा, वाल, घेवडा, अजून आपलं हे ज्वारीचं कणीस, अजून गव्हाची साळ, भरपूर असं मिक्स असतं. वाटाणा, हे सगळं वौसा असतो. यालाच धन मानलं जातं, लक्ष्मी म्हटलं जातं, म्हणून हे सौभाग्यवती बायकांना या गोष्टींनी वसलं जातं. तर तिथेच मी 4-5 बायकांना वसलेलं आहे मस्तपैकी. ही माझी मैत्रीण आहे, आणि जी पहिले व्हिडिओमध्ये होती ती सुद्धा माझी मैत्रीण आहे. मंदिरात सगळ्या सुवासिनी येतात, त्यांना वसून मग मी घरी जाते. घरी मस्तपैकी तिळाची पोळी बनवलेली आहे. सर्वांनी या खायला. तुम्ही काय बनवलं आहे? इथे भरपूर ठिकाणी पुरणपोळी पण असते, तिळाची पोळी पण असते. मी पुरणपोळी नाही बनवली आहे, मी फक्त तिळाची पोळी बनवली आहे. तुम्ही काय बनवता ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुमच्याकडे संक्रांत तुम्ही कशी साजरी करता तेही सांगा. आणि माझ्या यूट्यूबच्या सर्व भगिनींना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण म्हणते, सीतेचा वौसा, रामाचा वौसा, जन्मजन्मी वौसा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि मंदिरामध्ये नाही का खूप मजा आली होती, कारण सगळ्या ज्या सुवासिनी आहेत, ज्या महिला भगिनी आहेत, त्यांना प्रत्येकाला नावं घ्यायला सांगत होतो. त्यामुळे प्रत्येकाला नावच नव्हती आठवत, एवढी मजा आली होती. मलासुद्धा जेव्हा मी दुसऱ्यांचं नाव घेणं चालू होतं तेव्हा मी आठवत होते की प्रज्ञा आठव आपल्याला पण घ्यायचे. मग मीही नाव घेतलं. नाव काय घेतलं ते मी सांगते, इथे ऐकू नाही येणार आहे, म्यूट केलेला आहे मी. तर ऐका सर्वजण, मी हा उखाणा घेतला होता. संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नटते, संक्रांतीला मी सौभाग्य अलंकाराने नटते, रावासोबत सगळ्यांना तिळगुळ वाटते. कसं वाटलं माझं उखाणा ते पण तुम्ही सांगा. जास्त काही विशेष उखाणे येत नाहीत मला, मोजकीच येतात. आणि त्यानंतर मी असे फोटोज काढलेत मस्तपैकी मैत्रिणींसोबत, काही एकटीने. फोटोज कसे वाटले ते पण सांगा. या दोघीही माझ्या मैत्रिणी आहेत. अशी मस्तपैकी हळदी कुंकू लावताना वगैरे फोटो मी कॅप्चर केलेले आहेत. तुम्ही पण केले आहेत का? आणि तुमचे पण व्हिडिओ मला शेअर करा की तुम्ही पण संक्रांत कशी साजरी केली. आणि आजच्या दिवशीच मी घरी पण हळदी कुंकू ठेवलेले होते.
तर तुम्हा सर्वांना पण निमंत्रण आहे की तुम्ही माझ्या घरी हळदी कुंकवाला या. आणि नंतर आम्ही थोडी मस्ती पण केली आहे, व्हिडिओ करून पाहिलेले आहेत. खूप फनी व्हिडिओ झालेत. आम्ही एवढं हसलो ना मैत्रिणी, काही सांगायचं. तुम्ही पण संक्रांतीला मंदिरात गेल्यावरती अशी फनी व्हिडिओज बनवलेत का ते पण सांगा. त्यानंतर माझे आमच्या मंडळाचे हळदी कुंकू